सांगा कोण आहात तुम्ही? कोण आहात आपण? अरे तुम्ही प्रश्न करता, सुंदर प्रश्न करता आणि दोघांचे प्रश्न ऐका क्षणी क्षणभर आनंदी व्हा. मी कोण आहे हा तुमचा दोघांचाही प्रश्न आहे. मग ऐका, या विश्वाच्या ठिकाणी देव देवत आहे. विश्वाचा पालन करता देव वैकुंठीचा नारायण म्हणतात. वैकुंठीचा नारायण. मग आम्ही कोण? मी कोण? तुम्ही कोण हा जर तुमचा प्रश्न असेल, तुमच्या प्रश्नाचं मी समर्पक उत्तर देईन. याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पडले आम्ही कोण, आमचा जन्म कसा, किंवा आमचा जठराग्नी तप्त झालाय तो शांत कसा होणार. पण ज्यावेळी माझा वधास्त तुमच्या मस्तकी आला, तुमचा जठराग्नी शांत झाला. पण हो सांगा तुम्ही कोण आहात? आम्ही कोण? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी तुम्हाला. तुम्ही दुसरे तिसरे कोणीच नव्हे, तुम्ही दोघे तुम्ही माझेच पुत्र आहात. तुम्ही आमची मातृमित्र आहोत. तुमची मातृमित्र. मग सांगा आमचा जन्म कोण करण्यासाठी झाला? एवढंच नव्हे, बाळा असताना देता ही आमच्या विश्वात नावं तरी काय? विश्वाच्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. हो, मग सांगा. मग तुझं नाव काय, याचं नाव काय, या दोघांना मी नावं ठेवणारच आहे. पण प्रथम तुमचा प्रश्न आहे, आमचा जन्म का आणि कशासाठी झाला? अरे विश्वाचा मी देव आहे, विश्वाचा मी जगात पाळ आहे. हे अखिल विश्व आहे, हे माझं आहे. मग माझं जे आहे पर्यंत तुमचं आहे. तुम्ही शौर्य समाधानात पराक्रमी आहात. तुझा दुसरा प्रश्न आहे की काय जेव्हा तरुण देवता प्राप्त झाली ही का आणि कशासाठी? तुमचा देव पराक्रमाला म्हणजे खरंय. आणि यासाठी की हे सारं विश्व जरी माझं असतं तरी सुद्धा तुम्ही ते स्व पराक्रमाला मिळवायचंय. दोघांनी विश्वावर आक्रमण करायचंय. या विश्वावर विजय मिळवायचा. मी सांगतोय, तुझा प्रश्न आहे मला आमची नावं काय, आम्ही कोण, सांगेन ना. अरे या ठिकाणी या विश्वात आले केवळ ज्या कार्याचा निमग्न झाला ते सकाम कार्य करत असताना तुमचा जन्म झाला. आणि म्हणून या कामवासनातून तुमचा जन्म झाला. म्हणून तुमची दोघांची मी नावं ठेवतोय. तुझं नाव सकाम, माझं नाव सखाम. आणि तुझं नाव निष्काम. स्वाभिमानाचं नाव सांग. अजून एक गोष्ट तुला सांगतोय, या विश्वात